भजन करण्याने सुद्धा तुझ्यावर पांडुरंग प्रसन्न होत नाही किंवा तुझ्यावर तो प्रीतीच करत नाही पांडुरंग. मग प्रीती नाही तर भजन कशाला करतो? त्याच्यावर तू काय कर, म्हणजे भजन करू नकोस. कशाला उगाच भजन करतो? मग तेव्हा मग त्यावर चोखा त्या लोकांना म्हणाला, चोखा मला पांडुरंगाने म्हणजे मला दर्शन देण्या एवढा मी तरी कुठं मोठा आहे की मी माझी तरी कुठं योग्यता आहे की त्यांनी मला दर्शन द्यावं. मी तो स्वतःला लहानच समजतो. आणि तुम्हाला खरंच सांगतो म्हणजे मी बाहेरूनच पांडुरंगाचा हात जरी जोडले ना तरी माझ्या मनाला समाधान होतं. माझ्या मनाची तृप्ती होऊन जाते. ते तुम्हाला काय करणार म्हणजे. आणि रोज मी येतो, पाया पडतो, पण मला त्याच्यामध्ये समाधान वाटतं. आणि तेही असं वाटतं की माझा पांडुरंग मला भेटलेला आहे, असं मला समाधान वाटतं. असं चोखा त्या टवाळखोर लोकांना म्हणाला. आणि मग पुढे काय झालं, असं त्याचा छळ म्हणजे चालत होते. असे काही लोक बोलायचे. आणि एके दिवशी काय झालं, ब्राह्मणाने सुद्धा छळ केला आहे. बघा, उदास झाला, चोखा मिळाला. उदास झाला आणि आपल्या घरी जाऊन बसला चोखा. काय नाही रोज टवाळखोर आहे, ब्राह्मण वगैरे माझे नित्य काय चेष्टा करतात, काय माझा मजाक उडवतात.